आज सकाळपासूनच गाय पाण्यावर आली होती. कारभारी कामावर गेल्यानंतर तर रडायला सुरू केलं. कारण आज मला माझ्या माहेरची खूप जास्त आठवण येत होती. माहेरच्या गावची यात्रा आहे आणि सगळे पाहुणे रावळे आले शिवाय माझ्या. म्हणूनच जास्त वाईट वाटत होतं. माझं काही कारणामुळे जाणं झालं नाही आणि पहिल्या वेळेस मी यात्रेत नसन म्हणून आज जरा जास्त शूटच नाही केलं. एक तर करायचंच नव्हतं पण नाही काम करून भागते का. मग दुपारी एक झोप घेतली आणि लागले की कामाला. आणि काल भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेले होते आणि तिथं लागलं होतं सेल लागले. मला चान्स थोडी जाऊन देणार आहे मी. चान्स मारला आणि एक बास्केट घेऊन आले. 100 रुपयाचं बास्केट आहे आणि माझा आनंद एवढा उतू येत होता जसं काय मी 1-2 लाख रुपयाचीच वस्तू घेतली. पण अवकतीच्या बाहेरचे स्वप्न अजिबात बघत नाही मी. आहे त्यात मी लय खुश आहे. नंतर कारभाऱ्यांना लाडी गोडी लावली आणि गेले की मग दुकानीवर गेले होते फ्रुटी आणण्यासाठी. फ्रुटी माझी जीव की प्राण असल्यासारखीच आहे. आणि हिकीने भागतय होय. मग 2 घेतले आणि निघाले की घराकडं. आलेच बसले की पहिला दम थोडीच निघतो आणि फ्रुटी पोटात गेली ना जीव एवढा गार पडतो. कमी हाईटवाल्या लोकांचं लय अवघड आहे हो. थोडं खाल्लं की पोट बाहेर येते, नाही खाल्लं की चक्कर येते. तुमच्यासोबत पण असंच होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे दुःख फक्त कमी हाईटवाले समजू शकतात.